कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शोभा, माहेरचं घर मुलीला कधीच पारखं नसतं, पण का माहित नाही, एकदा उंबरठा ओलांडला की तिची शोभा आपल्या स्वतःच्या घरातच असते। एवढे दिवस मला प्रश्न पडला होता की माझं मन का लागत नाहीये, मला इथं कोणी रागवत नाहीये, इथून जा असंही म्हणत नाहीये, तरी मला कसली तरी कुणकुण लागून होती। आज इथं आल्यानंतर कळतंय की ही कुणकुण आपल्या घराच्या ओढीची, आठवणींची होती। तेजू, हा, तू या घरात नव्हतीस तर तुझी लई आठवण येत होती ग। पण दुसरीकडे असं बी वाटत होतं की सूर्याच्या घरात सुखात आहेस, तेच बरं आहे। काय म्हणून या सोन्याच्या पिंजऱ्यात परत आलीस ग तू? दादासाठी, कारण त्याचे डोळे मला सारखे सांगत होते की त्याला माझा सुखाचा संसार बघायचा आहे, आणि मग हे पण सुधारलेत म्हणून मग शत्रू खरंच सुधारलाय म्हणजे अगं मी काय त्याला आज ओळखत नाही, माझ्या पोटचा पोरगा आहे तो, त्याचे गुण चांगलेच माहीत आहेत मला। त्याच्या वागण्याला फसलीस आणि या घरात परत आलीस तू, तुला एवढं समजावलं होतं ना ग। हा, ते अगं तुला माझी काळजी मला माहिती आहे, पण आता लग्न केलंय तर संसार तर करावाच लागेल ना, आणि मला यांना एक संधी देऊन बघायची, मग बघू माझ्या नशिबात काय आहे ते। तेजू, तुझ्यासारखी गुणी सून या घराला मिळाली हे नशीब आहे या घराचं। किती चांगले संस्कार केलेत तुझ्यावर सूर्यानं, पण शत्रूवरचे संस्कार वेगळे आहेत, ते असे 4 दिवसात मिटून जातील असं नाही वाटत मला। तुझं मन कसं वाहत्या झऱ्यासारखं आहे, त्यात गढूळ काय बी टिकत नाही, लई निर्मळ मनाची आहेस तू, अगदी सूर्यासारखी। देव तुझ्या वाट्याला कायम आनंद देवो एवढीच इच्छा आहे बघ माझी, पण आता परत तुझ्या वाट्याला जखमा आल्या तर त्या नाही मी बघू शकणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।